श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील उद्रेकाची सीबीआय चौकशी करावी यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी आरक्षण बचाव समितीसह सर्व आदिवासी संघटनांतर्फे काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीतर्फे करण्यात आले हल्लाबोल आंदोलन। प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे नेर येथे ऑनलाईन उद्घाटन। मांडळ येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत प्रवीण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे मालपूर येथे उद्घाटन। आणि सजन चौधरी यांचे कुटुंब व सहकारी यांच्या गुंडगिरी वृत्तीचा बिमोड करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील उद्रेकाची सीबीआय चौकशी करावी, धनगरांसह इतरांना आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी आरक्षण बचाव समितीसह सर्व आदिवासी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी धडक मोर्चा काढण्यात आला। शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील उद्रेकाची सीबीआय चौकशी करावी, धनगरांसह इतरांना आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी आरक्षण बचाव समितीसह सर्व आदिवासी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी धडक मोर्चा काढण्यात आला। शुक्रवारी दुपारी 1 वाजता धुळ्यातील फाशीपूल येथील मोर्चाला सुरुवात झाली। फाशीपुलाकडून महात्मा फुले पुतळा, बारापत्तर चौक येथून आग्रा रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मनोहर चित्रपटगृह, प्रभाकर चित्रपटगृह तेथून मुख्य बाजारपेठ असलेल्या 5 कंदील, बॉम्बे लाच, कराचीवाला खुंट या मार्गाने पारोळा रोडवरून महापालिकेच्या जुन्या इमारतीसमोर तेथून झाशी राणी पुतळा, मनपाची नवीन इमारत, छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, कमलाबाई हायस्कूल चौक व क्युमाइन क्लब येथे हा मोर्चा पोहोचला। मोर्चाचे रूपांतर येथे सभेत झाले। मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिले। या निवेदनात म्हटले आहे की 10 ऑगस्ट 2023 रोजी सांगवी तालुका शिरपूर येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतीवीरांचे लावलेले बॅनर चारण समाजातील लोकांनी फाडले। याचा जाब विचारल्यानंतर 14 ते 16 लोकांनी आदिवासी समाजातील तिघांवर जीव घेणा हल्ला केला। या प्रकरणी चारण समाजातील मुख्य संशयित कान्हा चारण याचे नाव FIR मधून वगळण्यात आले होते। आदिवासी क्रांतीवीरांचे बॅनर फाडणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या संशयितांविरुद्ध दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल का करण्यात आला? सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने, पोलीस उपाधीक्षक सचिन हिरे यांनी त्याच दिवशी गुन्हे का दाखल केले नाही? सदर घटनेनंतर दोन्ही समाजातील लोक सांगवी येथे जमले। संध्याकाळी राष्ट्रीय महामार्ग 3 वर रास्ता रोको करण्यात आला। राजकीय दबावातून गुन्हा दाखल होत नव्हता ही दुर्दैवी बाब आहे। आदिवासी समाजाच्या 200 जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत। सांगवी उद्रेकाशी संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने, उप पोलीस अधीक्षक हिरे यांच्या फोन रेकॉर्डिंगची चौकशी करावी। सांगवी उद्रेकाची सीबीआय चौकशी करावी। दोघा अधिकाऱ्यांचे निलंबन करावे। मुख्य आरोपी कान्हा चारण आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक करावी। धनगर व इतर जातीच्या आदिवासी आरक्षणात समावेश करू नये। आदिवासी बजेट कायदा महाराष्ट्र राज्यात लागू करावा। आदिवासींच्या ताब्यातील वन जमिनी, गायरान, राहत्या घराच्या जागा आदिवासींच्या नावावर कराव्यात या मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या आहेत। आदिवासी बचाव अभियानाच्या अंतर्गत या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या आदिवासीमधील समूहाच्या संघटना एकत्रित येऊन या ठिकाणी आदिवासीच्या प्रश्नावरती पहिल्यांदा हा मोर्चा काढलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की चहूबाजूने आदिवासीवरती आक्रमण होत आहे। आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न काही धनदांडग्या जाती करत आहेत। काल परवा भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता की जाट आंदोलनापेक्षाही महाराष्ट्रामध्ये आंदोलन होईल। एका सत्ताधारी पक्षाचा आमदार त्यांच्या सरकारला इशारा देतोय आणि आदिवासी समूहामध्ये घुसखोरी करण्याचा बेकायदेशीरित्या प्रयत्न करतो आहे। त्याला प्रतिकार करण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। धुळे शहरासह परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले असून त्याच्याकडून 3.5 लाखांच्या 9 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। धुळे शहरासह परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले असून त्याच्या घरासह मित्राच्या घरात ठेवलेल्या एकूण 3.5 लाखांच्या 9 दुचाकी हस्तगत करीत 6 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की देवपुरातील नगावबारी परिसरातील प्रियदर्शनी नगरात राहणारा रवींद्र रमेश शिंपी या तरुणाची दुचाकी क्रमांक MH18 OT 8280 शहरातील मोठ्या पुलाजवळील
नारायणदास बुवा समाधी मंदिरासमोरून अज्ञात चोरट्याने लंपास केली. दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 ते 9:15 वाजे दरम्यान घटना घडली. या प्रकरणी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी शिंपी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील दुचाकी चोरीचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार त्यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दौलत किसन चव्हाण राहणार छत्रपती शिवाजीनगर वडजई तालुका धुळे यास राहत्या घरून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याच्या राहत्या घराजवळून एकूण 5 दुचाकी काढून दिल्या. त्यांची खात्री केली असता त्याबाबत शहर पोलिसात दाखल 5 गुन्हे उघडकीस आले. दौलत चव्हाण याच्याकडे अधिकची विचारपूस केली असता त्याने त्याचा मित्र पंकज सुभाष नलावडे राहणार राजगुरुनगर धुळे याच्या घरी चोरीच्या दुचाकी असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तत्काळ पंकज नलावडे याच्या घरी जाऊन तपासणी केली. तेथे पंकज हा मिळून आला नाही, परंतु त्याच्या घराजवळ एकूण 4 दुचाकी मिळून आल्या. त्यांची खात्री केली असता याबाबत पश्चिम देवपूर पोलिसात दाखल 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरट्याकडून एकूण 3,50,000च्या 9 दुचाकी जप्त करण्यात आल्या. धुळे शहरातील चोरीच्या दुचाकींचे एकूण 6 दाखल गुन्हे उघडकीस आले असून इतर 3 दाखल गुन्ह्यांची माहिती प्राप्त करणे सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय वारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, संजय पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रकाश सोनार, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी आदींनी केली. धुळे जिल्ह्यातील एसीबीने पी.आय. हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने एक मोठी कामगिरी केली. त्यामध्ये जवळजवळ 9 मोटरसायकल्स त्यांनी आरोपीकडून रिकवर केले आहेत. एक आरोपी आहे, त्यांचं नाव आहे दौलत किसन चव्हाण. ते आपल्या धुळ्यातले वडजाईचे राहणार आहेत. त्याच्यावर आपण 5 मोटरसायकल्स हस्तगत केलेले आहेत. आणि दुसरा आरोपी आहे, ते नाव निष्पन्न झालेले पंकज सुभाष नलावडे. हे देखील धुळ्या शहरात राहतात. म्हणून आपण 4 मोटरसायकल्स रिकवर करण्यात आलेले आहेत. यापैकी आपले इकडे जवळजवळ यापैकी 5 एकूण 7 मोटरसायकल आपल्या गुन्ह्यात आढळून येतात. 3 मोटरसायकल आयडेंटिफाय व्हायचं आहे, म्हणजे त्या चेस नंबर आणि त्या आयडेंटिफाय करायचं आहे. यामध्ये पश्चिम देवपूरचे 2 गाड्या आपल्या 2 गुन्हे उघडकीस होत आहेत आणि धुळे शहरच्या 4 असे आपले गुन्हे उघडत आहेत. मागील वर्षाचा 1 आणि ह्या वर्षीचे 4 असे आपले गुन्हे होत आहेत. ही कामगिरी आहे ते आमचे एसीबीचे जे पथक आहे त्यामध्ये विशेष करून संदीप जरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रकाश सोनार, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी यांनी ही कामगिरी बजावली आहे. या एक मोठी रिकव्हरी असल्यामुळे मी म्हणजे एसीबी पथकाचा म्हणजे पी.आय. हेमंत पाटीलचं कौतुक करतो व या पथकाला तपास पथकाला मी 10,000 रुपयाचा रिवॉर्ड डिक्लेअर करत आहे. महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीतर्फे धुळे शहरातील साखर रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीतर्फे शहरातील साक्री रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ हल्लाबोल आंदोलन करीत निदर्शने करून निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील महावितरण कंपनी भारत देशातील सर्वात मोठी विद्युत वितरण कंपनी आहे. कंपनी अंतर्गत 457 शहरे, 41,049 ग्रामीण गावे आहेत. 2,81,34,876 ग्राहक आहेत. त्या सर्व वीज ग्राहकांना विहित वेळेत लाईन स्टाफ कडून 24/7 अखंडित वीज पुरवली जाते. कोरोना सारख्या महामारीच्या काळात 100% कामावर हजर राहून दिवसरात्र वारा, पाऊस, पर्जन्य, वादळी परिस्थिती, कोणत्याही सण असो किंवा नैसर्गिक संकट लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना धोका पत्करून काम करावे लागते. लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचा प्रलंबित अतिशय ज्वलंत विषयावर न्याय मिळवून घेण्याच्या उद्देशाने दिनांक 1/10/2023 धुळे येथे लाईन स्टाफ खाकी रक्षक यांचा हजारो संख्येने मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 9 संघटना मिळून महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून लाईन स्टाफांच्या ज्वलंत प्रश्नावर 4/10/2023 रोजी मुख्य कार्यालय पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला. या निवेदनात महावितरण मधील वर्ग 4 नोकरीतील एंट्री पोस्ट कायम ठेवून वर्ग 4 मधील शैक्षणिक अर्हता प्राप्त लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना वर्ग 3 मध्ये वर्गीकरण करण्यात यावे. त्याकरता यापूर्वी जे पदे रद्द करण्यात आली ती पदे पूर्ववत सुरू करण्यात यावी. महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी यांचे कामाचे तास व स्वरूप निश्चित करण्यात यावे. महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी यांना मागील पगार वाढ करारात नमूद असल्याप्रमाणे फरकासह वाढीव पेट्रोल भत्ता 20 लिटर देण्यात यावा. महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी यांना स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी. वसुली हे काम सांघिक स्वरूपाचे असल्याने जबाबदारी निश्चित
करण्यात यावी, सुरक्षा साधने व लाईन मेंटेनन्स करिता योग्य ते साहित्य पुरवण्यात यावे, कंत्राट पद्धतीने नोकर भरती न करता सरळ सेवा भरतीने नोकर भरती करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे। यावेळी स्वप्नील सूर्यवंशी, आदिनाथ पवार, तुकाराम वारे यांच्यासह लाईन स्टाफ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा सर्कल उपाध्यक्ष आजची हे 20 तारखेची गेट मीटिंगच्या अनुषंगानं आम्हाला जे आमचे प्रश्न आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामधील महावितरणच्या लाईन स्टाफचे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांच्या अनुषंगानं आम्ही धुळ्यामध्ये 1 तारखेला जो भव्य महावितरण लाईन स्टाफ मेळावा भरवलेला होता, त्या मेळाव्यामध्ये ज्या 8 संघटना उपस्थित झालेल्या होत्या, त्या 8 संघटना उपस्थित होऊन आणि अभ्यासवर्ग अशी आम्ही एक महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समिती स्थापन केलेली होती आणि ह्या महावितरणमधील लाईन स्टाफचे जे प्रश्न आहे ते प्रश्न मुख्य कार्यालयाला मांडण्यासाठी या समितीच्या माध्यमातून या हेड ऑफिसला आमच्या, तसेच आमचे जे काही व्यवस्थापकीय संचालक आहेत तीनही कंपन्यांचे, त्या कंपन्यांना पहिला पत्रव्यवहार हा 4 तारखेला केलेला होता आणि आमचे महावितरणमधील लाईन स्टाफचे जे काही प्रश्न असतील, क्लास 4मधून क्लास 3मध्ये वर्गीकरण करणं, महावितरणच्या लाईन स्टाफचे कामाचे तास, कामाचे स्वरूप निश्चित करणं, महावितरणमधील लाईन स्टाफचे पेट्रोल अलाउन्सचा मुद्दा असेल, त्यानंतर वसुली हे सांघिक स्वरूपाचे काम आहे, वसुली संदर्भातला मुद्दा असेल, असे अनेक प्रश्न असतील की जे आजपर्यंत प्रलंबित राहिले आणि ते प्रश्न सुटले नाही। म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील लाईन स्टाफच्या मनामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे आणि एक त्याच्या मनामध्ये एक खतखत निर्माण झालेली आहे। म्हणून हा महावितरणचा महाराष्ट्राचा लाईन स्टाफ आज एकत्र झालेला आहे मोठ्या ताकदीनं आणि ते महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीनं दिलेलं जे काही शेड्यूल आहे। प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले। नेर येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले। धुळे तालुक्यातील नेर येथील श्रीमती जनाबाई कौतिक खलाने कन्या हायस्कूल या ठिकाणी संपन्न झालेल्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता हे उपस्थित होते। देशामध्ये पहिल्यांदा प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची सुरुवात महाराष्ट्र राज्यात होत आहे। या केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। राज्यातील 511 ग्रामपंचायतींमध्ये या केंद्राची सुरुवात होत आहे। धुळे जिल्ह्यात 4ही तालुक्यातील 12 ठिकाणी या केंद्राची सुरुवात करण्यात आली। या केंद्राच्या माध्यमातून विविध रोजगार निर्मितीसाठी विविध कोर्स शिकवले जाणार आहे। या केंद्राच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराचे साधन प्राप्त होणार आहे। प्रथम टप्प्यात 24 प्रकारचे सोलर टेक्निशियन, पहारेकरी, 2 व्हीलर मेकॅनिक आदी अभ्यासक्रमावर आधारित कोर्स शिकवले जाणार आहे। या केंद्राचा धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शंकर खलाने, सरपंच गायत्री जयस्वाल, दिगंबर सोनजे, सहाय्यक विकास रोजगार अधिकारी वाकडे, पंचायत समिती सदस्य अर्जुन गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे अनावरण झालेलं आहे। त्यामध्ये धुळे जिल्ह्यात 12 प्रशिक्षण केंद्र कौशल्य विकास केंद्राचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये 3-3 असे केंद्र सुरू करण्यात येत आहे। यामध्ये सर्वात मोठी संधी आपले ग्रामीण क्षेत्राचे युवकासाठी मिळणार आहे। त्यामध्ये त्यांना बरेच प्रकारचे प्रशिक्षण जे आपले पारंपरिक प्रशिक्षण असतात ते आणि त्यासोबत अत्याधुनिक प्रशिक्षण सुद्धा जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स त्याचे सुद्धा प्रशिक्षण त्यांना विविध संस्थेमार्फत देण्यात येणार आहे। राज्य शासनाचं ध्येय असं आहे की ग्रामीण क्षेत्राच्या मुलांना प्रत्येक वेळी शहरात न जाण्याची गरज पडली आहे। यामुळे त्यांनी आता ग्रामीण क्षेत्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरुवात केली आहे आणि त्याचं ध्येय असं आहे की पुढे जाऊन प्रत्येक गावात एक असा केंद्राची सुरुवात राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे। ती अति महत्त्वाकांक्षी एक योजना आहे। त्यामध्ये आपले ग्रामीण क्षेत्राचे युवकाचा सहभाग अतिशय गरजेचे आहे। त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी या केंद्राच्या भारी मात्रामध्ये त्यांनी पुढाकार द्यावा, याचा फायदा घ्यावा आणि जेणेकरून त्यांना विविध प्रकारची कौशल्य याचा लाभ घेता येईल। शासकीय योजना, केंद्र शासकीय, राज्य शासकीय योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांना त्याचे स्वतःचे पुढील वाटचालीस त्यांना कौशल्यपूर्वक चांगली पद्धतीने त्यांना व्यतीत करता येईल।
धुळे तालुक्यातील मांडळ येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून प्रवीण पाटील यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयात समर्थकांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 मधील पोटनिवडणुकीसाठी सदस्य पदासाठी प्रवीण पाटील यांनी शुक्रवारी तहसील कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून शुक्रवारी शेवटच्या दिवशी काही गावात चुरशीच्या लढती दिसून येत आहेत. त्यातीलच एक मांडळ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 मध्ये सदस्य पदासाठी प्रवीण भाऊलाल पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. अतिशय चुरशीची समजली जाणारी मांडळ ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांविरुद्ध नेहमीच गावात ग्रामस्थांच्या मदतीस धावून जाणारे दवाखाना, शासकीय कार्यालयातील कामे किंवा गावातील समस्या याकडे नेहमीच लक्ष घालणारे प्रवीण पाटील यांनी ग्रामस्थांच्या आग्रहाखातर आपला अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना गावातील अशोक पाटील, दगडू पाटील, किशोर पाटील, संदीप पाटील, देविदास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद पाटील, विशाल पाटील, रावसाहेब पाटील, विजय पाटील, दिनकर पाटील, मनोहर पाटील, संभाजी पाटील, साधू पाटील, जिजाबराव पाटील, भाऊसाहेब पाटील, भरत गोपाळ, राजू पाटील, समाधान गोपाळ, सचिन पाटील, वाल्मिक पाटील आदी उपस्थित होते. आम्ही सर्व गावकरी मिळून मांडळ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमचे बंधू प्रवीण भाऊलाल पाटील यांचा आज अर्ज करण्यासाठी आलेलो आहे. आमच्या गावात काही सोयी सुविधा होत नव्हत्या, त्या सुविधा करण्यासाठी आमच्या मोठे बंधू यांनी इथं भाग घेतलेला आहे. तरी आम्ही आमच्या कुलदेवतेला बिजासनी मातेचं चरणी मस्तक ठेवून नमन करतो की बा बिजासनी मातेला आम्हाला आशीर्वाद द्यावा. आजपर्यंत जे पहिले लोकप्रतिनिधी निवडून आले होते त्यांनी कामं केली व राहिलेल्या कामाच्या पाठपुरावा करण्यासाठी आज आम्ही इथं उतरलो आहे. धुळे जिल्ह्यात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन संपन्न झाले. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील कार्यक्रमात आमदार जयकुमार रावल व जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कौशल्य विकास विभागाअंतर्गत गुरुवारी जिल्ह्यात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार जयकुमार रावल व जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे धुळे जिल्ह्यात 12 ग्रामपंचायत कार्यालयात उद्घाटन गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात बोराडी, थाळनेर, होळणांते, शिंदखेडा तालुक्यात नरडाणा, मालपूर, चिमठाणा, धुळे तालुक्यात सोनगीर, लामकानी, नेर तर साक्री तालुक्यात पिंपळनेर, निजामपूर व सामोडे येथे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन झाले. प्रथम टप्प्यात 24 प्रकारचे सोलर टेक्निशियन, पहारेकरी, 2 व्हीलर मेकॅनिक आदी अभ्यासक्रमावर आधारित कोर्स या ठिकाणी शिकवले जाणार आहे. या केंद्राचा धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार राजेंद्र पाटील, गट विकास अधिकारी प्रदीप पवार, कौशल्य विकास, रोजगार व उद्योग विभागाचे सहाय्यक आयुक्त राणी वाकुडे, नोडल अधिकारी तेजपाल गिरासे, सभापती महावीरसिंग रावल, सरपंच मच्छिंद्र शिंदे, पोलीस पाटील बापू बागुल यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याची सुरुवात होणार आहे आणि मला आनंद होतोय की धुळे जिल्ह्यामध्ये 4 तालुक्यांमध्ये 12 ठिकाणी, प्रत्येक तालुक्याला 3 ठिकाणी हे केंद्राची सुरुवात आहे. विविध कोर्स त्यांनी घेतलेले आहेत जे लोकोपयोगी आहे, रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे कोर्स आहेत. आज आपण सारेजण धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे सर्वात मोठ्या गावामध्ये मालपूरमध्ये आपण आहात आणि मालपूरसुद्धा त्याच्यामध्ये त्यांची निवड झाली आहे. मालपूरला डेअरीचा व्यवसाय मोठा आहे आणि म्हणून डेअरी डेव्हलपमेंट अँड प्रोसेसिंग इथे त्याचबरोबर सेक्युरिटी ऑफिसर अशा 2 क्षेत्रामध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आणि लोकांची ट्रेनिंग होणार आहे आणि रोजगाराचं साधन त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. असे 12 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सोलर आहे, काही ठिकाणी मेकॅनिकल ट्रेनिंग आहे, वेगळे ट्रेनिंग त्यांनी ठेवलेत आणि त्या माध्यमातून युवकांना फार मोठं रोजगाराचं साधन मिळणार आहे. मला असं वाटतं की सातत्याने हा जर कार्यक्रम यशस्वी चालला तर करोडो युवकांना, युवतींना रोजगाराचं साधन प्राप्त होईल आणि देश हे मजबूतीकडे जाईल. आणि म्हणून मी राज्य सरकारचं, माननीय मोदी साहेबांचं आमच्या शिंदखेडा मतदारसंघाच्या वतीने खूप खूप आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि योग्य ठिकाणी योग्य कोर्स झाल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सजन चौधरी त्यांचे कुटुंब व सहकारी यांच्या गुंडगिरी वृत्तीचा बिमोड करावा अशी मागणी वलवाडी भिवसननगर परिसरातील नागरिकांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. सजन बाबूलाल चौधरी त्याचा परिवार व सहकारी यांच्या गुंडगिरी वृत्तीचा बिमोड करावा अशी मागणी भिवसननगर वलवाडी परिसरातील नागरिकांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की आम्ही अनेक वर्षापासून भिवसननगर येथे राहत आहोत. सदर परिसरात 90% रहिवासी शासकीय नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी व व्यावसायिक गुण्यागोविंदाने राहत असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे भांडण व कुरापत झालेली नाही. असे असताना याच परिसरात सजन बाबूलाल चौधरी हे 8 ते 10 वर्षापासून वास्तव्यात आहेत. सदर कॉलनीमध्ये रहिवाशांनी सार्वजनिक वर्गणी गोळा करून ओपन स्पेस मध्ये श्री साईबाबा मंदिर व बगीचा निर्माण केला आहे. सदर मंदिरामध्ये हा इसम स्वतःची खाजगी मालमत्ता समजून अधिकार गाजवित आहे व कॉलनीवासियांना सतत दंबाजी व दहशत निर्माण करून मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करीत असतो. तसेच बाहेरून त्याचे नातेवाईक व गुंड लोक आणून दहशत पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करतो. कॉलनीतील अनेक कुटुंबांना धमके देणे, मंदिराच्या नावाने पैशांची मागणी करणे, खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे इत्यादी स्वरूपाचे गंभीर घटना घडलेल्या आहेत. परंतु त्याच्या दहशतीमुळे तक्रार दाखल करण्यास कोणीही धजावत नाही. तसेच मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिला व पुरुषांना शस्त्राचा धाक दाखवून त्याची पत्नी स्वतःचे कपडे फाडून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देते. यापूर्वी कॉलनीतील लोकांना मारहाण केलेली आहे. तसे तुम्ही तपास व शहानिशा करावी. अशाच प्रकारे कॉलनीतील शांतता प्रिय कुटुंब असलेले किरण श्रीराम बागुल यांचा परिवार काही कारण नसताना त्याने बाहेरील त्याचे नातेवाईक व गुंड आणून त्याच्या घरावर लाठ्या काठ्या, हॉकी स्टिक, तीक्ष्ण हत्यारासह दगडविटांसह हल्ला चढवला व त्यांच्या मुलांना फरफटून घराबाहेर ओढून बेदम मारहाण करीत त्याच्या घराकडे ओढून नेले व त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या महिला पुरुषांना मारहाण करून जखमी केले. अशा प्रकारे त्याची दहशत असून सभ्य लोकांना त्रास देण्यात येत आहे. परंतु त्याच्या परिवाराचा त्रास असह्य झाला आहे. तसेच मुलींची छेड काढणे, घरावर दगडफेक करणे, धमक्या देणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असून त्याचा या कॉलनीतील लोकांना होणाऱ्या त्रासापासून कायमस्वरूपी त्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनोहर पाटील, राजेंद्र चौधरी, मिठाराम चौधरी, अर्जुन न्याहाळदे, शंकर चौधरी, सुभाष चौधरी, नरेंद्र चौधरी, ईश्वर चौधरी, रवींद्र बोरसे, महेंद्र चौधरी, मयुरेश बागुल, हर्षल चौधरी, किशोर रनाळकर, दिलीप देव, अशोक चौधरी, संतोष चौधरी, रमेश चौधरी, भूषण चौधरी, रवींद्र चौधरी, किरण बागुल, मनोहर चौधरी, राजेंद्र चौधरी, नरेंद्र पाटील, राजेंद्र गोमासे, चंद्रकांत चौधरी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही सर्व भिवसननगर वासी, सर्व कॉलनी परिसरातील नागरिक, वलवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व महिला नागरिक बंधू भगिनी SP ऑफिसला SP साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो. त्याचं कारण असं, आमच्या कॉलनीमध्ये राहणारा सजन चौधरी हा या कॉलनीमध्ये कायमस्वरूपी दहशत निर्माण करत असतो आणि त्यांनी परवाच आमच्या कॉलनीमध्ये किरण बागुल या परिवारावर प्राणघातक असा हल्ला त्यांनी त्या ठिकाणी चढवला, दगडफेक केली आणि महिलांना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मारहाण केली. बरेच जण त्या ठिकाणी जखमी पण झालेले आहेत आणि त्याचं हे आत्ताचं नाही, आतापर्यंत 5-6 वेळा त्याने कॉलनीवाल्यांना धमकवून मारहाण करणं, दम देणं, तलवार काढू, हत्यार काढू असे अनेक वेळा त्याचे प्रकार या ठिकाणी झालेले होते. आणि आता काल परवाचा जो प्रकार झाला तो अति निंदनीय होता. म्हणून सर्व कॉलनी परिसरामध्ये उद्रेक झाला आणि सर्वांनी एकमत करून या ठिकाणी SP साहेबांना त्यांच्या विरोधात एक निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांच्या साहेबांना आम्ही सांगितलं की या माणसाचा बंदोबस्त व्हावा, याची गुंडगिरी नष्ट व्हावी, याची दहशत या ठिकाणी नष्ट व्हावी, याच्यावर कायदेशीर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी. कारण याच्यापुढे कुठल्याही महिला भगिनींना असतील, मुलींना असतील, माणसांना असतील याचा त्रास होऊ नये आणि आमचा भिवसननगर हा परिसर शांततेमध्ये राहावा, गुणगोविंदामध्ये राहावा यासाठी आम्ही निवेदन या ठिकाणी साहेबांना दिलेले आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील उद्रेकाची CBI चौकशी करावी यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी आरक्षण बचाव समितीसह सर्व आदिवासी संघटनांतर्फे काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीतर्फे करण्यात आले हल्लाबोल आंदोलन. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे नेर येथे ऑनलाईन उद्घाटन. मांडळ येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत प्रवीण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे मालपूर येथे उद्घाटन. आणि सजन चौधरी यांचे कुटुंब व सहकारी यांच्या गुंडगिरी वृत्तीचा बिमोड करण्याची मागणी. त्याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.